पैकी डॉट बॉल कामेशचा थांबा दर्शवला गेला या चेंडूवर. क्रिकेटच्या बरोबर उत्कृष्ट असा कबड्डी प्लेयर सुद्धा म्हणून कामेशकडे आपण पाहतोय. दिशांजी जाधव गोलंदाज ट्रॅकवर तयार होत असताना सज्ज होत असताना चेंडूला थांबा दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय निशांजी जाधव साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल कमिटीच्या माध्यमातून. मी विनंती करतोय पॉवर शलार या संघाचे या स्पर्धेचे करता सन्माननीय संदीप भाऊ घरत साहेबांच्या सुहस्ते करूया आपण स्वागत आणि सन्मान. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व मित्र आपल्याला पाहायला मिळतं या व्यासपीठावरती. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव अशी सांगता आहे त्या युक्तीप्रमाणे इथं मात्र आलेल्या मान्यवरांना योग्य तो मान सन्मान दिला जातोय. या स्पर्धेचे उपचार माईची शॉल त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना केले जात आहे सन्मानित. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. बोलू आपण खेळाकडे ओ डू कॉम्बॉक्स. धन्यवाद. स्टोक्टर पॉवरफुल होता फटका फसतोय की काय अगदी सोपा आणि लिलिया देल जेवून कामेशला बरधावा लागेल तंबूच्या असल्याला. तापला मला झोप यायला लागले का तुला. कुठे गेला रे हर्ष. हर्ष करत 2 तास लागेल का. जितेश बॉलर आपण पाहताय नीरज सोशल मीडिया त्याचा ऍक्टिव्ह आपण पाहताय. नीरज जरा संपर्क साधायचा आहे. विकेट भीती फलंदाज बाद होताना आपण इथे मग कामेश पाहायला मिळाला जेलबादच्या स्वरूपात. एक षटकार पाहायला मिळाला होता कामेशच्या बॅटमधून आपल्याला. आय थिंक तेव्हा सन्मान चालू होता आणि आपण पाहिला एक षटकार पाहायला मिळाला होता कामेशच्या बॅटमधून. कामेशचं विकेट टिकून ठेवणं खूप गरजेचं होतं. बंद्र्या मारुती काल्हेर संघाला आपण जर का बघितलं तर गरज होती आणि काल्हेरचं नाव घेतलं तर आपल्याला आदरणीय सुजित तात्या प्रत्येकाला आठवतात गोलंदाज तयार. ओहो हो यावेळेस इथून मात्र आपण पाहताय वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक धाव अंकित होतीये. धावसंख्या स्थिरावत असताना 8 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज सगळ्या ऑन साइडला फटका कन्वर्ट होतोय. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू संपुष्टात देतील आतापर्यंत पहिल्या षटकात येईल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकात येईल. अजूनही शेष जातोय बाकी राहताना मैदानाच्या पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. तिने गेली दिशा बाउंड्री लाईनच्या पलीकडे की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं बदन फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2/10. चला आवाज भिनार आणि टीम कारिवली. बरोबर का. आवाज भिनार आणि कारिवली. चला टॉस साठी आपण त्वरित इथून मात्र यायचंय. मी आधी म्हटलं की ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. स्पर्धेचा आहे नियम आणि राहणार संघाचा अतिरिक्त खेळाडू ड्रेसिंग मध्ये न पोहोचल्यामुळं 2 धावांकरिता पॅनलाइज केले जातात आणि पहिल्या षटकानंतर म्हणजे आता त्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत आणि त्या 2 धावेच्या बढतीने धावसंख्या
जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंदऱ्या मारुती कालेर संघाची 2 बाद 12 या अंकावर. 2 बाद 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना मैदानाच्या आत. द्वितीय षटक. चला राहणार संघ किती वेळ घेत आहे, थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचं आहे आपल्याला, पण सध्या आपण सत्य ताकीद फर्स्ट टायमिंग वॉर्निंग त्यांना पोहोचवा, सेकंड टायमिंग वॉर्निंग आमच्या आयोजकांपर्यंत किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा. मग आयोजक जी सूचना देतील त्याचं पालन इथून मात्र राहण्या संघाला करावं म्हणजे करावंच लागेल. आपण पाहताय द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर सिद्धेशला आमंत्रित केले गेले. चला सिद्धेश, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सिद्धेश तयार. षटक क्रमांक दुसऱ्या दिल पहिलाच बॉल स्विच करायचं होतं. चांगला स्ट्रोक यावेळेस, चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतायत. मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये पण सिंगल इथून मात्र मिळाली आणि धावसंख्या सिंगलनं वधारली आहे ती म्हणजे आता तर जाऊन पोहोचताना आपण पाहताय 13 या अंकावर. क्षमस्व, आम्ही तुमच्यापासून थोडंसं दुरावतो आहे. टेक्निकल इश्यू इथे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बेरकावून देण्याचा प्रयत्न, वेगामध्ये परिवर्तन केलं गेलेलं हा चेंडू अचूक टप्पा इथे पाहायला मिळालाय. निर्धाव फेकी आपण पाहताय. चेंडू संपुष्टात येतील द्वितीय षटकातील 3 आणि धावत संख्या 2 बाद 14. खेळाडूला आधी पहा. ओके, खेळाडू ओके आपण पाहिला. बेरकावून दिले गेले चेंडूला. बाउंड्रीच्या नजदीक जाणारा हा चेंडू झालाय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंगली. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातील किती तर टीम बंदऱ्या मारुती काल्हेर संघाकडून धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 या अंकावर. मी आधी म्हटलं काल्हेर गावाचं नाव जेव्हा पण आपल्याला आठवतं तेव्हा आपण सुजित तात्या यांचं नाव सातत्याने आठवतो.
माणुसकी आणि मैत्रीच्या तत्वावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील युवकांना एकत्रित करण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलंय. त्यांची हजेरी या स्पर्धेला इथे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय. अंतिम चेंडूवर करारी प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-22. गीतेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गीतेश माळी. गीतेश माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चिराग माळी यांचे बंधुराचा आहेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गीतेश तयार. पहिलाच बॉल. ओहो पहिलाच बॉल. यावेळेस फटका सजवला गेलाय पण फटका इथे मात्र फसलाय. विकेट सोबत फलंदाज बाद. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गीतेश माईच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. रनअपचा विचार केला तर 4 ते 5 पावलांचं रनअप मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला गीतेश माईचं पाहायला मिळतं. आणि आम्ही सातत्याने म्हणतो गोलंदाज तयार. पुढचा बॉल या स्वतःच्या फलोद्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये गीतेश माईचं क्षेत्ररक्षण. गोलंदाज पुरेश एकदा गीतेश तयार. मी जरूर गीतेश बद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवीन. ओ हो यावेळेस उडवलं गेलंय. ताकदीचा पुरेपूर वापर होत नाहीये. फटका फसतोय. विकेटचं बदन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पद्धतीने आपण इथून मात्र पाहिलं तर गीतेश माई मात्र विकेट टेकर गोलंदाज ठरतोय. 4 ते 5 पावलांचं आणि धीम्या गतीने जाणारं हे रनअप तसं पाहायला मिळतं. आणि म्हणून सर ज्या पद्धतीने शेतकरी असल्यामुळे शेतामध्ये 5 पावल्या आणि क्रिकेटमध्ये 4 ते 5 पावलांचा रनअप घेणारा गोलंदाज किती घातक असतो हे प्रत्येकाला आपल्याला ठाऊक. आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गीतेश माई सध्या तरी दर्शवत असताना 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 4-22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना सिरावताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चला घाई करा थोडीशी. टीम राहणार
टीम राहणार संघ चला घाई करा थोडंसं आम्ही सातत्याने विनंती करतोय. गीतेश प्लीज गेम स्पीडअप करा. ओहो हो बॅटच्या फेस मध्ये चेंडू काय घडतं मैदानाच्या आतमध्ये फटका पुनश्च एकदा बसतोय. विकेटचं बदल फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण ऑन स्क्रीनला पाहिलं भाविक पाटील दाखवत असताना टीम बंद्र्या मारुती काल्लेरच्या मैदानावर त्या मारुती रायाचं मंदिर आपण पाहत आहे. आणि याच त्याच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल ह्या व्यास बरेच घेत असताना हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहत आहे. सिंगल मिळती आहे. सिंगलशिवाय काही इथून मात्र मिळणार नाही आहे. नोची अपील पाहायला मिळाली पण अपील फेटाळली जाते. आपण इथून मात्र पाहत आहे चेंडू संपतायत आत्तापर्यंत. गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. चला आवाज भिणार आणि कारिवली टॉससाठी यायचं आहे. या वेळेस बॅटनं दिशा दर्शवणारा चेंडू नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू बाउंड्री यांच्या पलीकडे चौकार 4. चेक करणला आपण इथे मात्र पाहत आहे. पहिलाच बॉल करणचा निर्धाव स्वरूपात फेकी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 27 या अंकावर स्थिरावत असताना पुढचा बॉल यावेळेस फिरवून टाकण्याने हातामधील बोटामधील जादू दर्शवून टाकलेला चेंडू फटका फसतोय. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं होतं बदन परतावा लागेल तंबूच्या अस्याला. सहा गडी आतापर्यंत बाद झाले टीम काल्लेर संघाची. आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय अर्थातच 6 बाद 27.
हलक्या हातानं दिशा दर्शवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण इथून मात्र पाहत आहे सिंगल मिळती आहे आणि सिंगलशिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. स्ट्राईक चेंज होईल आणि आता मात्र शरदकडे ही स्ट्राईक जाऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर एकेरी धावेने धावफलक इथे मात्र जाऊन पोहोचतं. 6-28 या अंकावर. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये होता. हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल मिळतीये पुनश्च एकदा. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 29-29. कामेसारखा फलंदाज जर का इतक्या लवकर बाद झाला थोडीशी निराशा पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर खूप सारे गडी इथून मात्र बाद होताना आपण पाहायला मिळालेत. शरदचा विचार केला तर 7 चेंडू आणि 13 धावांची वैयक्तिकरित्या खेळी साकारली आहे. 4 चेंडूचा खेळ खेळला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. 6 बाद धावसंख्या 29. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवला गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. सरळ चौकार. 4. यावेळेस डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. षटक संपेल क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीत 33 विजयाकरिता 34 धावसंख्येची आवश्यकता. साहेब या स्पर्धेचे आयोजक संदीपजी घरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने आपल्याला वीर बजरंग कारिवली अर्थातच नीलमजी नाईक साहेबांची यो संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि आवाज भिनार मी संदीप भाऊ घरत आपणास विनंती करतोय आपण नाणेफेक करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाण्याच्या 2 बाजू आहेत. पॉवर ट्रॉफी 2025 शेलार आणि अमित शेलारकर. आपण नाण्याच्या 2 बाजू पाहूयात. आम्ही शेलारकर ही आपण साईड पाहत आहे आणि नाण्याची दुसरी जी साईड आहे पॉवर ट्रॉफी शेलार ही नाण्याची दुसरी बाजू. संदीप भाऊ गरत यांच्या शुभ हस्ते वीर बजरंग कारिवली इथून मात्र कॉल देत आहेत. आपण पाहत आहे पॉवर शेलारचा कॉल आला आणि आम्ही शेलारकर मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. जास्त वेळ घेणार नाही आहे. आवाज भिनार संघ नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल कारण याच्या आधी एक आपण सामना खेळलेला आहे तो पाहता काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण. धन्यवाद तुम्हाला बेस्ट ऑफ लक आम्ही इथून देतोय. तू जर नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता. आम्ही फलंदाजीच घेणार होतो कारण की आम्ही फर्स्ट मॅच फलंदाजी करून जिंकलो होतो तर आम्ही फलंदाजीच घेणार होतो आणि मला कमिटीचा दीर्घरी व्यक्त करायचे आहे कारण की आम्ही फर्स्ट राऊंडला इथे पोहोचता आलं नाही आम्हाला म्हणून कमिटीने सुद्धा आम्हाला थोडं समजून घेतलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. क्या बात आहे. चूक झाली तर ती मान्य करणंही गरजेचं आहे आणि ते तू इथून केलंय. बघितलं गेलं तर नीलमजी नाईक साहेबांची सातत्यानं साथ तुम्हाला लाभते कारण टॅलेंट जर गावात असेल तर त्यांना ओळखून पुढे नेण्याचं काम ते सातत्याने करतात. काय म्हणशील नीलमजी नाईक साहेबांबद्दल.
नीलम नाईक अंकलच्या बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे पोरांना सपोर्ट केलेला आहे आणि टीमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. तर त्यांचे आम्ही मनापासून आभार करतो आणि असंच सपोर्ट करत राहा. पोरंसुद्धा तुम्हाला एक चांगली अशी भेटवस्तू नक्कीच देतील. नक्कीच धन्यवाद. तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बिनार संघाला तुम्हालाही. नाणेफेक कक्षातून न्यूज बिनार टॉस विन क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात आणि अमतीत करतायत कारिवली खरं नाही इथून मात्र फलंदाजीसाठी. आणि इथे शेला नगरीची एवन जोडी, आयोजकांमधली एवन जोडी ज्यांची ख्याती संपूर्ण आपल्याला क्रिकेट नगरीमध्ये पाहायला मिळते आणि एक यशस्वी आयोजक, भव्य दिव्य आयोजक निशालजी भोईर, बाळूभाई आणि त्यांच्या समवेत करणजी वारगडे इथे उपस्थित होत आहेत. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, एवन जोडी प्लीज वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस बोलवे. खेळाकडे सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी, यावेळी चेंडूला उडवलाय. पाहूया, चेंडू थांबत नाहीये, जातोय पहिल्या चेंडूवरती. बिग हिट, चौकार. चौकारच्या साहाय्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन केलं जाते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर तडाखेबाज फलंदाजी गीतेशजी पाहायला मिळाली होती. इथेही मात्र तीच इनिंग समाप्त झाली आणि इथं सुरुवात केली. चौकार लगावतोय पहिल्या चेंडूवरती. आपण पाहिले 34 धावांचं माफक आव्हान आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने ऑन साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया, परंतु एका धाव्यापासून रोखू शकत नाहीये. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क वरती. कालवार टीम कॅप्टन संपर्क साधायचा आहे. कालवार टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. कालेर संघाचा 12वा खेळाडू कॉम्बो पाठवायचा आहे प्लीज. या वेळेस आपण पाहतोय सर एक मिनिट घेतोय. कारिवली टीम कॅप्टन संपर्क साधायचा आहे. कारिवली टीम कॅप्टन कॉम्बॉक्स. शर्यत देतोय गोलंदाज आपण पाहिले तर पहिलं षटक घेऊन माफक आव्हान आहे. रोखायचं आहे, थांबवायचं आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून लाजवाब फटका. चेंडू सीमा पार येतोय. दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या वाढून होते ती 9 अंकावरती. चांगली दमदार असरदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. 34 धावांचं आव्हान असताना धावसंख्या धावफलकावरती 9. यस, चुकीची दुरुस्ती केली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस अजून एक चांगला दर्जेदार क्वालिटीचा चेंडू. बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाय. फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपात. एक चांगला चेंडू आता जातोय जिथं कुठेतरी धावांचा ओघ वाढत चालला होता. ते थांबवणं गरजेचं होतं. ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं होतं आणि तो मात्र इथं आला गेला आहे. पाहू शकता आपण करण बाद होतोय. 4 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु मोठी इनिंग काय खेळू शकले नाहीत. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज देवेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचं आव्हान आहे. ते थांबवण्यासाठी गोलंदाजाकडे आपण जर पाहिलं तर सरासरी फक्त 9 धावांचे आहे आणि त्या 9 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. म्हणजे तुमच्या ज्या ओव्हरचा कोठा होतो संपन्न झाला आहे. म्हणजे येणारे चेंडू तुम्हाला अचूक टप्पा, लाईन, लेंथ आणि कुठल्या प्रकारची धाव न देता टाकणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक वाईट बॉल हाताळलेला आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होता. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस काय करतो पाहूया. फलंदाज यावेळेस ऑन साईडला करार ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाहीये. निश्चितच आपण पाहिलं पहिलं ओव्हर जे आहे तर पॉवर प्लेचं आहे, परंतु चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. वाढ शॉट, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर बॅट वरती घेतला जातोय. गोलीच्या रफ्ताराने चेंडू बाहेर फेकून दिला जातोय. षटकार.
या 6 धावेने स्कोअर कार्डला गती मिळते, चालना मिळते, बढती मिळते. पाहू शकता 17 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आमचे गुणलेखक आपण पाहू शकता खूप चांगले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवल्या जातात प्रणय यांच्या माध्यमातून. निश्चितच मित्र समालोचन करताना गुणलेखक जर चांगला असेल ना तर समालोचन करण्यासाठी खूप त्याचा फायदा होतोय. कारण ज्या वेळेस आपण एखादा गोष्ट बोलतो धावा किती होत आहेत त्याचा पटकन सांगितलं जातं का बाबा धावा एवढ्या झालेल्या आहेत. म्हणजे एक भिवंडी तालुक्यामध्ये एक उभारता गुणलेखक मी म्हणू शकेन प्रणव. अजून व्यावसायिकदृष्ट्या उतरलेला नाही आहे. यस आपण पाहू शकता सिनियर खेळाडू दिलीप गोलंदाजी मार्क येतोय. भरपूर मी तर म्हणेन की वर्षे क्रिकेटला दिलेले आहेत भिवंडीसाठी. खूप धागे दोरे विणताना कधी कधी हाताला लागलेले सुईचे चटके घेऊन इथपर्यंत पोचलेला हा गोलंदाज मित्र पाहायला मिळते. आणि अजूनही तीच धार गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. धावा कमी आहेत वाचवण्यासाठी, परंतु खेळ खेळत असताना माझ्याकडून 100% कसा दिला जाईल याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दिलीप टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती यावेळेस. इथे मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे ना. एकच धाव खर्च केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. स्कोअर कार्ड मध्ये धावा एका धावेने होत आहेत त्या 18 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. सन्माननीय करणजी वारगडे त्याचबरोबर निशालजी भोरीसाहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या कमिटीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओलिया खेळाकडे दिलीप टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस वाट बॉल क्या बात आहे. पूर्णपणे अनुभवाचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळते. दिलीप सिनियर खेळाडू आहे, परंतु नवदूतांना लाजवेल असा हा खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते आणि पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे भद्रावती काल्हेर या संघाच्या संघनायकाने. पुढील चेंडू पाहूया. आताही पाहू शकता पण तेच तर्रार फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला खाली ठेवला जातोय, पूर्णपणे मोकळीकता दिली जात नाही. कारण गीतेश यांचा विचार केला तर एक स्फोटक फलंदाज आहे आणि अशा फलंदाजासमोर तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी करता कुठेतरी मानसिक दबाव असतंय, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढील चेंडू या वेळेस मात्र व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये वेगावरती नियंत्रण ठेवता आलं नाही आहे. ऑफ सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत हात समांतर करून अवंतर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपाने. धावसंख्या 19 या अंकावरती 34 धावांचं मापक लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. विलासमूर्ती राहणार हा संघ. दिलीप टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेसही पाहू शकता आपण खूप चांगल्या दर्जाचा क्वालिटीचा ब्रँडेड चेंडू हाताळताना पाहायला मिळतो. पडल्यानंतर उचली दिली जाते आणि शरीराचा वेधही घेतला जातोय. निर्धाव जे होते सांगता आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 2च धावा दिलेल्या आहेत, एक वाईटच्या स्वरूपाने एक बॅटच्या स्वरूपाने आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपण म्हणू शकता की किती चांगला अनुभव इथं मात्र झलकावलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाले 17 धावा. त्यानंतर मध्ये कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होतोय. प्रेशर बनलेला आहे. या सहाय्य की चेंडू चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडूने फसवेगिरी जरूर केली होती, परंतु दक्ष असा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव एका धावेने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजून 14 धावांची गरज. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर आशा आणि जिद्द अशी एक लौकिक गोष्ट आहे की तिला तुम्ही अनुसरून कुठलेही काम योग्य रीतीने पार करू शकता. जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दिलीप पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. देवेश डावकर शैलीचा फलंदाज यावेळेस उडवलाय आणि हा चेंडू मात्र थांबत नाहीये. किती वेळ थांबू शकतोय राहणार संघाच्या फलंदाजांना आणि इथं मात्र तो कुठेतरी धैर्याचा बाण तुटला गेला आणि षटकार त्याच्यातून निघाला गेला. या 6 धावेने धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. कंप्लीट झालं दुसरं षटक आणि धावसंख्या 26 म्हणजे विजयाचं समीकरण आता 12 चेंडू 8 धावांचं पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा खर्च झाल्या असत्या तर काहीतरी
मॅचमध्ये रंगत निर्माण झाली असती. आता मात्र 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची गरज विजयाचं समीकरण पाहता. चांगली टीम आहे बंदरामूर्ती काल्हेर, बट आज दिवस नसावा त्या कारणास्तव आपण पाहतोय की कुठेतरी फलंदाजी खराब झाली. नंदन पाटील एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडून ही अपेक्षा होती व तीही पूर्ण झाली नाही. कामेश हा एक पिंच हिटर आहे, त्याच्याकडून ही खूप अपेक्षा होती. हे सलामीचे जे फलंदाज होते ते कुठे अपयशी ठरले, त्या कारणास्तव धावसंख्या बहुत कमी झाली. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र आपण पाहतोय विजयाच्या जवळ समीप 2 पावलं दूर विलास मूर्ती राहणार हा संघ आपण पाहतोय. 2 धावांची गरज आहे विजयासाठी. तर लगेच बिनार संघ आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. अंतिम सामना उजेडात झालेला सर्वांना आवडेल म्हणून आपण थोडंसं स्पीडअप करायचं, घाई करायचं. बिनार संघ यावेळेस समोरच्या दिशेने आपण पाहू शकता ऑफ ड्राय अप्रतिम खेळला जातोय. माहिती आहे की धावांची जास्त गरज नाही आहे, शांत चित्ताने खेळ करणं गरजेचं आहे. आणि मित्र, संयम खूप महत्त्वाचा असतोय. नेहमी असं म्हणतात की बर्फाला पाण्याला चालणीमध्ये साठवता येत नाही, परंतु बर्फाला चालणीमध्ये साठवता येते, कारण बर्फ शीत असतो, शांत असतो. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर त्याची ती गती आपल्याला प्राप्त होती. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ त्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. जिथं खराब चेंडू तिथं प्रहार केला जातोय आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. यावेळेस उडवलाय, पाहूया चेंडू पाहता पाहता सीमारेष बाहेर जातोय, परंतु चौकार की षटकार, यस, पंचांच्या माध्यमातून येतोय चौकार. अशा रीतीने विजय संपादन करतोय दणदणीत. आपण पाहिलं तर विलास मूर्ती राहणार. तर चला लगेच आवाज भिनार आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मॅरेथॉनचा पुरस्कार जो आहे तो आपण थोड्याच वेळामध्ये घोषित करतोय. आमचे गुणलेखक प्रणय मात्र गीतेश नो डाऊट आपण यायचं आहे आणि आपल्या मॅरेथॉनचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्या होत्या, 5 धावा खर्च केल्या होत्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये आणि 3 गडी केले होते. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट जर षटक कोणी हाताळला असेल तर गीतेश यांनी. फलंदाजी करत असतानाही पाहू शकता आपण 19 धावा जमा केल्या. तर प्लीज आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तर निश्चित व्यासपीठावर विराजमान सन्मान्य मान्यवर मान्य श्री निशालजी भोईर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. गीतेश आलेला आहे तर मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ते आम्हाला प्रदान झालेला आहे. भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा उत्तर मंडल सन्माननीय कुमार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद. तर आजच्या दिवसामधून ज्याने खरोखरच खूप चांगलं समालोचन केलं, युवा समालोचक आहे, कमी वयामध्ये अधिक चांगली प्रगती करणारे तुम्हा सर्वांचे लाडके तेजस